गोष्टीचे नाव आहे एक शेवटचा प्रयत्न। ही कथा आहे एका राजाची आणि सर्वोत्कृष्ट मूर्तिकाराची। हा मूर्तिकार आपल्या कामात फारच हुशार असतो आणि आयुष्यभर आपले काम चोखपणे करीत आलेला असतो। परंतु जेव्हा त्याच्याकडे फार मोठी संधी येते तेव्हा बरेच प्रयत्न करूनही त्याला ते काम करणे कठीण वाटते। तेव्हा तो आणखी प्रयत्न करत नाही आणि मिळालेली बक्षिसाची संधी गमावतो। तेव्हा हेच काम एक साधारण मूर्तिकार पहिल्याच प्रयत्नात करतो आणि फार मोठी बक्षीस मिळवतो। मूर्तिकार आपल्या प्रयत्नात हार मानल्याने मिळणाऱ्या बक्षिसाची संधी गमावतो आणि त्याच्या प्रयत्नाचे फळ दुसऱ्यास आयते मिळते। मूर्तिकाराची कथा आपण बघूया। फार जुन्या काळातील ही गोष्ट आहे। एक देवगड नावाचे प्रसिद्ध असे राज्य होते। या देवगड राजाचा राज्य फारच महान होता, म्हणून याची दूरपर्यंत ख्याती पसरलेली होती। या प्रसिद्धीमुळे या राज्यात दूरवरून प्रवासी व्यापारी येत असत। एका दिवशी देवगड राजाच्या राजदरबारात दूर देशातून एक व्यापारी आला आणि राजाला नजराणा म्हणून एक भेटवस्तू दिली। ती भेटवस्तू म्हणून त्यांच्या देशात मिळणारा एक सुंदर दगड। तो दगड पाहून राजा फारच खुश झाला आणि त्या दगडातून विष्णुदेवाची मूर्ती तयार करून घ्यावी आणि ती विष्णुदेवाची मूर्ती राज्याच्या मध्यभागी असलेल्या मंदिरात बसवण्याचा निर्णय घेतला। ती विष्णुदेवाची मूर्ती बांधण्याचे काम राज्याच्या महामंत्र्याकडे सोपवले। महामंत्री राज्यातील सर्वोत्कृष्ट शिल्पकाराकडे गेला आणि त्याला राजाने दिलेला तो दगड दिला आणि मूर्तिकारास म्हणाला, महाराजांनी विष्णूची मूर्ती मंदिरात बसवायची आहे। 7 दिवसात या दगडातून विष्णूची सुंदर मूर्ती तयार करून दे। यासाठी तुला 50 सोन्याची नाणी दिली जातील। विष्णूची मूर्ती घडवण्यासाठी 50 सोन्याची नाणी मिळतील। एकूण शिल्पकार फारच खुश झाला आणि महामंत्री निघून गेल्यावर मूर्ती कोरण्याचे काम सुरू करण्याच्या उद्देशाने आपली हत्यारे बाहेर काढली। त्याने आपल्या अवजारातून एक हातोडा घेतला आणि तो दगड फोडण्यासाठी हातोड्याने दगडाला मारण्यास सुरुवात केली, पण दगडाला काहीही फरक पडला नाही। शिल्पकाराने दगडावर अनेक हातोड्याचे वार केले। तो दगड फोडण्यासाठी नाना प्रकारचे उपाय केले, परंतु दगड फुटला नाही। मूर्तिकार बरेच प्रयत्न करून थकून गेला। 50 वेळा हातोड्याचे वार केल्यानंतरही शेवटचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने शिल्पकाराने हातोडा उचलला, पण हातोडा मारण्यापूर्वी मूर्तिकाराच्या मनात आले की 50 वेळा हातोडा मारूनही दगड फुटला नाही, तर आता दगड कसा फुटणार? मूर्तिकार निराश झाला आणि वैतागून तो हे काम करायचे नाही असे ठरवले। त्याने एवढे सारे प्रयत्न करूनही हार पत्करली। त्यामुळे त्या मूर्तिकाराने तो दगड महामंत्र्यांकडे परत नेला आणि त्यांना सांगितले की हा दगड फोडणे माझ्याच्याने आता अशक्य आहे। मी 50 वेळा प्रयत्न करूनही हा दगड फुटलेला नाही, म्हणून माझ्याने भगवान विष्णूंची मूर्ती बनवणे आता अशक्य आहे। महामंत्र्याला कोणत्याही परिस्थितीत विष्णूची मूर्ती बनवणे गरजेचे होते, कारण मूर्ती बनवणे ही राजाची आज्ञा होती आणि ती आज्ञा पाळणे अंतिम गोष्ट होती। त्यामुळे त्यांनी विष्णूची मूर्ती बनवण्याचे काम राज्यातील एका साध्या शिल्पकारावर सोपवले। महामंत्र्यांसमोरच त्या शिल्पकाराने दगडावर हातोड्याने वार केला आणि नवल म्हणजे तो दगड एका झटक्यात फुटला। दगड फोडल्यानंतर मूर्तिकाराने विष्णूची मूर्ती बनवण्यास सुरुवात केली। त्यावेळी महामंत्री विचार करू लागला की जर पहिल्या मूर्तिकाराने एक शेवटचा प्रयत्न केला असता तर तो यशस्वी झाला असता आणि 50 सोन्याची नाणी त्यालाच मिळाली असती। थँक्यू. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.